सविस्तर बातमी आपण बघणार आहोत। पुणे जिल्हा नियोजन समितीमध्ये नव्या वादाची चिन्ह निर्माण झालेली आहेत, कारण अजित पवार यांच्यावर भाजप आणि शिंदे गटाच्या काही सदस्यांनी आक्षेप घेतलेला आहे। जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीचं इतिवृत्त नसताना सुद्धा 800 कोटींची कामं मंजूर करण्यात आली असा आरोप या सदस्यांकडून करण्यात आलाय। तर 800 कोटींची कामं रद्द करा, अन्यथा न्यायालयामध्ये जाणार असा इशारा सुद्धा या सदस्यांनी दिलेला आहे। भाजप आणि शिंदे गटाच्या काही सदस्यांनी अजित पवार गटाला हा इशारा दिलाय। तर आपण पाहतोय नेमकं कोणत्या कारणांमुळे हा वाद निर्माण झालाय। अजित पवारांविरोधात भाजप आणि शिंदे गटाच्या जिल्हा नियोजन समितीच्या 10 सदस्यांनी निवेदन दिलंय। जिल्हा नियोजन समितीची बैठक न घेता पत्रावर निधी दिला जात असल्याचा आरोप या सदस्यांकडून केला जातोय। 7 महिन्यांपासून जिल्हा नियोजन समितीचं कामकाज ठप्प असल्याची तक्रार करण्यात आली आहे आणि 19 मेला झालेल्या बैठकीचं इतिवृत्त द्या अशी मागणी जिल्हा नियोजन समितीनं केलेली आहे। तर 800 कोटींची कामं रद्द करा, अन्यथा न्यायालयात जाणार असा इशारा सुद्धा देण्यात आलेला आहे। आणि याच संदर्भात अजित पवार गटाच्या महिला नेत्या रुपाली ठोंबरे पाटील यांनी नेमकं काय म्हटलेलं आहे ते आपण एकदा पाहूया। आमचे सहकारी आहेत, यांनी न्यायालयात नंतर जावं, न्यायालय सुद्धा जर योग्य असेल तर त्याची दखल घेणार, नाही तर फेटाळून लावतं। तुम्ही तुमच्या नेत्यांना म्हणजे माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांना बोललं पाहिजे, शिंदे साहेबांना बोललं पाहिजे, नाही तर स्वतः येऊन दादांना बोललं पाहिजे। कुठेतरी असं पत्र देऊन काहींना वाटत असतं की बाबा कसं असते संघटना असताना की बाबा माननीय अजित दादा कामच खूप करतायत, अर्थमंत्री असल्यामुळे त्यांच्याकडे सगळं बजेट आहे, मग आपल्याला कुठेतरी निधी कमी मिळाला का या भावनेने मे बी त्यांनी ते पत्र दिलं असावं।